समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भिलवडी तालुका पलूस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये सन 2024-25 साठी BA कला व BSc विज्ञान विभागामध्ये प्रवेश सुरू झाले आहेत, तरी त्वरित आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे। भिलवडी येथील बाबासाहेब चितळे हे ग्रामीण भागातील कॉलेज असून उत्कृष्ट खेळाची परंपरा, विद्यापीठ पातळीवर गोल्ड मेडल मिळवलेले अनेक विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना, व्यसनमुक्ती रॅली, प्रबोधनात्मक उपक्रम, मुले व मुलींसाठी स्वतंत्र सोयी, सुसज्ज ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पोलीस प्रशिक्षण, सैनिकी प्रशिक्षण, सायन्ससाठी उत्कृष्ट लॅब, बोटॅनिकल गार्डन, अनुभवी प्राचार्य, वैयक्तिक मार्गदर्शन, उत्कृष्ट व तज्ञ प्राध्यापक वर्ग, अनुभवी प्रशासकीय सेवक, संगणक प्रशिक्षण, झेरॉक्सची सोय, शैक्षणिक सहली, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, लवकरच भौतिक सुविधांची सोय, उत्कृष्ट व सुसज्ज ग्रंथालय, वाहतुकीच्या सोयी, भव्य दिव्य मैदान, सर्वच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची सोय अशा सर्व सोयींनी युक्त असलेल्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयात प्रवेश मर्यादित असल्यामुळे आजच प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांनी केले आहे। संस्था ही या संपूर्ण पंचक्रोशीतली एक अत्यंत मान्यवर शिक्षण संस्था आहे। हे जवळपास भिलवडी, बारावाड्या आणि सांगलीपर्यंत, इकडे आष्ट्यापर्यंत, इकडे पलूसपर्यंत सर्वांनाच माहिती आहे। भिलवडी शिक्षण संस्थेनी केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांसाठी, विशेष करून विद्यार्थिनींसाठी जे महाविद्यालय सुरू केलेलं आहे, त्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये कला आणि शास्त्र या दोन शाखा अत्यंत व्यवस्थितपणाने सुरू आहेत। गेल्या 10 वर्षातले दोनही शाखांचे निकाल अतिशय उत्तम, जवळपास 100% आहेत। एवढेच नाही तर शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये कला आणि शास्त्र या दोनही शाखांचे विद्यार्थी प्रतिवर्षी चमकताना आपल्याला दिसतात। हे सगळं केवळ आणि केवळ भिलवडी शिक्षण संस्थेने अत्यंत उत्तम असा पुढाकार घेऊन ज्या शिक्षण विषयक सुविधा, विशेष करून मी लॅबचा उल्लेख करीन, लॅब या अत्यंत मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्र शासनाच्या नव्या नियमाप्रमाणे तयार केलेल्या अत्यंत उत्तम लॅब या संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आज पहिल्यांदा आपण बांधलेल्या आहेत। उत्तम शिक्षक आणि उत्तम प्रतीच्या सर्व शिक्षण व्यवस्था आणि सुविधा या सगळ्यांचा फायदा सर्व पंचक्रोशीतील विद्यार्थी, भिलवडी आणि बारावाड्यांमधील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि इथेच प्रवेश घ्यावा हे नम्र आवाहन करताना एक गोष्ट जाणीवपूर्वक आपल्याला सांगतो, केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संस्थेने 12 तासापेक्षा अधिक काळ ग्रंथालयाची उपलब्धी, ग्रंथालयामधील संगणकावरती विद्यार्थ्यांना सातत्याने इंटरनेटचा अविरत पुरवठा अशा अनेक सुविधा केलेल्या आहेत। स्पर्धा परीक्षांसाठी वेगळा सेल आपल्याकडे कार्यरत आहे। त्याचबरोबर डॉक्टर महेश पाटील अत्यंत उत्साहाने पोलीस भरती ट्रेनिंग आणि इतर गोष्टी करतात। मराठी विभागाचे अनेक लोक आमचे अत्यंत उत्तम पद्धतीने पुढे गेलेले आहेत। याचं संपूर्ण श्रेय डॉक्टर शिंदे आणि डॉक्टर कदम यांना आहे। त्याचबरोबर इंग्रजी विषयाचा जर आपण विचार केला तर श्री खोत सर आणि भंडारे सर यांचे विद्यार्थी आज ICICI बँकेसह अनेक ठिकाणी शिक्षक, प्राध्यापक आहेत। इतिहास विषयाचा विचार केला तर डॉक्टर DP खराडे, दीपक देशपांडे, मी स्वतः आणि AN केंगार सर आमचे विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेसह थेट वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक पदांवरती कार्यरत आहेत आणि अनेक मोठमोठ्या वेगवेगळ्या व्यवस्थापनात कार्यरत आहेत। अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भात सांगायचं झालं तर जवळपास 30-35 विद्यार्थी वेगवेगळ्या बँकांमध्ये आणि पतसंस्थांमध्ये कार्यरत आहेत। त्याचबरोबर इतर छोट्या मोठ्या स्वतःचे उद्योग त्यांनी सुरू केलेले आहेत। आपल्या महाविद्यालयामध्ये डॉक्टर NS गायकवाड आणि विनोदकर सर या दोघांच्या अत्यंत उत्साही कामाचा परिणाम जर आपण बघितला तर उत्तम प्रकारे स्त्री समुपदेशन केंद्रामार्फत मुलींना फॅशन डिझायनिंग पासून ते सेंट बनवण्यापर्यंतचे अनेक वेगवेगळे 10 ते 12 अभ्यासक्रम आपल्याकडे रोज दरवर्षी चालतात
वर्षात 2 किंवा 3 बॅच पूर्ण होतात. ही जर परिस्थिती आपण बघितली तर माझे नम्र आवाहन प्राचार्य म्हणून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना असे आहे की शिका भिलवडीत आणि जगावरती राज्य करा. पुन्हा सांगतो, शिका भिलवडीमध्ये आणि जगावरती राज्य करा. इथेच प्रवेश घ्या. आपल्या विकासासाठी आम्ही सगळेजण भरपूर कष्ट घेण्यासाठी तयार आहोत. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव. नमस्कार, मी संभाजी सुभाष साळुंके, माझं गाव धनगाव. मी भिलवडी शिक्षण संस्थेचे बाबासाहेब चितळे महाविद्यालयात सन 2000 साली BA होऊन बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर मी इथं उत्तम प्रकारे NSS असू दे, खेळात असू दे किंवा शैक्षणिक अभ्यासक्रमात मी उत्तम असल्यामुळं मला चांगल्या ठिकाणी भारती विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेत लगेच नोकरीची ऑफर मिळाली आणि त्यानंतर मी सेवेत रुजू झाल्यानंतर तिथं उत्तम प्रकारे काम करतोय. काम करत असताना माझ्या जडणघडणीत बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील तज्ज्ञ म्हणजे उत्तम असा प्राध्यापक वर्ग मिळाल्यामुळे माझ्या करिअरमध्ये जे काही घडले आणि जे करिअर आज मी समाजात वावरताना कर्तृत्ववान माणसामध्ये गणलो जातो ते फक्त बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गामुळेच हे मी ठामपणे सांगतो. कारण का इथे भिलवडी परिसरात 12 वाड्या आहेत. 12 वाड्यात अनेक विद्यार्थी याच महाविद्यालयात शिकून मोठ्या मोठ्या पदावर गेलेत. काम नुसत्या पदावर जाऊन सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात काम करतायत. मी नोकरी करत सरत भारती विद्यापीठाच्या माध्यमातून पतंगराव कदम, विश्वजित कदम यांच्या माध्यमातून गाव पातळीवर या कॉलेजच्या माध्यमातून मी एक ग्रामपंचायत सदस्य होऊन सरपंच पदापर्यंत पोचणारा मी या कॉलेजचा विद्यार्थी म्हणून ओळखलं जातो. का ओळखलं जातो तर इथं जे माझ्यावर शिक्षकांनी जे चांगल्या गोष्टीचं विवरण केलं त्यामुळं मी आज गावात आणि परिसरात भिलवडी परिसरात मी माझं नाव कर्तृत्वानं आज मोठेपणानं आज माझे प्राध्यापक वर्ग घेतात की संभाजीसारखा विद्यार्थी मला पुन्हा आम्हाला ह्या कॉलेजला मिळावा असं म्हणतात. त्यामुळं माझंही प्रेम आज 2000ला कॉलेजमधून बाहेर पडून सुद्धा 2024 आहे तरी पण मी आज कॉलेजला असल्यासारखं मला वाटतं. आणि माझ्या अनेक परिसरातील मुलांना एक आव्हान आहे की चितळे महाविद्यालयात का प्रवेश घ्यावा. तुमचं भविष्य घडवायचं असेल तर तुम्ही कला आणि शास्त्र विभागाच्या इथं महाविद्यालयात उत्तम शिक्षक वर्ग आहे. कारण मी येता जाता असं नाही की मी नेहमी येत असतो. कारण का अनेक विद्यार्थी आज गुणवत्ता यादीत येतात. शहरी वातावरण आणि ग्रामीण वातावरणात खूप फरक असतो. पण ग्रामीण वातावरणात सुद्धा बाबासाहेब चितळे महाविद्यालय आज शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये टॉपला आहे असं मला जाणवतं. कारण का आम्ही विद्यापीठात वारंवार जात असतो त्यावेळी भिलवडी चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य आता कार्यरत असणारे दीपक देशपांडे सरांचे उत्तम काम आहे. त्या विद्यार्थी आणि मुलगा हा भेदभाव म्हणजे अगदी कुटुंब प्रमुखासारखे वागत असतात. त्यामुळे त्यांना भविष्यात जे काम करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आज राजकीय जीवनात क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.